अनामिक रहस्य भाग 12. अनामिक रहस्य हे कथानक पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही व्यक्तिविशेषशी संबंध नाही. अनामिक रहस्य भाग 12. हॉस्पिटलमध्ये अंजलीला ॲडमिट केलं तेव्हा तर ती तिच्या बाबांशी बोलली. हो, कारण ती भरीत झाली आहे असं तिला वाटलं. मधला पिरियड तिच्या स्मृतीमधून पुसला गेला, कारण मी दिलेल्या औषधांची ग्लानी तोपर्यंत संपली होती. पण तिला आम्ही धमकावलंही होतं की जर बाबांना तू खरं सांगितलंस तर आमच्याशी गाठ आहे तुझी. म्हणून पूर्ण संशय तिने अजिंक्यवर असल्याचं बाबांना सांगितलं. पण मग परत अंजलीला वेडाचा झटका तीव्र कसा काय आला? हॉस्पिटलमध्येही जाऊन ती माझी ट्रीटमेंट डॉक्टरांच्या नकळत आम्ही चालू ठेवली, कारण कार्तिकने आता मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. कशाबद्दल? मी चुकीची ट्रीटमेंट दिली हे मी सर्वांना सांगून तुला जेलमध्ये पाठवीन, तुझं लायसन कॅन्सल करीन अशा धमक्या दिल्या. मला कळालं आता तो मला कठपुतलीसारखं नाचवणार आहे ते. पण त्याचा काय फायदा होता? तो असं का करत होता? तुम्ही कधी विचारलं नाहीत त्याला? अहो, विचारलं साहेब, पण तो म्हणाला तू तुझं काम कर, फालतू गोष्टींच्या चौकशा उगाच करू नकोस. बरं, पुढे काय झालं? आणि हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमची ट्रीटमेंट पेशंटला देताय हे डॉक्टर मनोहर यांना माहीत होतं? नाही, त्यांच्या नकळत ही ट्रीटमेंट आम्ही अंजलीला दिली. तिला डोस डबल दिला, तिला मारून टाकायची धमकी दिली. ती अनावर झाली. वेडाचे तीव्र झटके तिला येऊ लागले. म्हणून अंजलीला बांधून ठेवायला डॉक्टर मनोहरनीच सांगितलं. अंजली जोरजोरात ओरडत होती, मला मारून टाका, मला नाही जगायचं, असं का म्हणत होती? अहो, त्यांना त्या डोसमुळे शरीरात आगाग वाढली असणार. शिवाय बोला बोला डॉक्टर. त्यांच्या त्या अवस्थेतही कार्तिकने त्यांच्यावर रेप केला. काय? इतकी पाशवी वृत्ती ऐकूनही अंगावर काटा आला. जर या गोष्टी आधी प्रकाशात आल्या असत्या तर कदाचित मी अंजलीला वाचवू शकलो असतो. डॉक्टर मनोहर ह्या गोष्टींमध्ये सामील होते? नाही, आधी नव्हते, पण नंतर तेही सामील झाले. कारण अंजलीच्या रूममध्ये कुठल्याही सिस्टरला यायला त्यांनी मनाई केली. कार्तिकने त्यांनाही प्लॅनमध्ये सामील केलं असणारच असं मला वाटतं. का, तुम्हाला ठाऊक नाही? कार्तिक मला काहीही सांगत नव्हता, म्हणून मीही कधी त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. मग अंजलीचा मृत्यू झाला त्याचं कारण? ते मी सांगू शकत नाही, कारण माझ्या ट्रीटमेंटने ती बराच काळपर्यंत अस्थिर राहू शकते. पण तिचा मृत्यू व्हावा असं कोणतंही औषध तिला मी दिलं नाही. बरं, आता तुम्ही हॉटेलच्या बाहेर कशावरून भांडत होतात? ते आम्ही हां बोला 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 पटकन डॉक्टर. इतकं सगळं करताना बोलताना जीभ जड झाली नाही तुमची? मग आता तरी कशाला थांबलात? बोला. तसंही आता खुनाच्या कटात सामीलच नव्हे तर डॉक्टर तुम्ही तुमचा पेशालाही गालबोट लावलंय. आता जा खडी फोडायला. अहो, पण हे सगळं कार्तिकने मला करायला लावलं इन्स्पेक्टर. तुम्ही ही गोष्ट वेळीच कार्तिक विरुद्ध पोलीस कंप्लेंट करूनही टाळू शकत होता. पण माणसाच्या आयुष्यापेक्षा पैसा तुम्हाला जास्त महत्त्वाचा वाटला, हो ना? मला पैशाची फार निकड होती साहेब. माझ्या मुलीला कॅन्सर आहे. तिची ट्रीटमेंट करण्यासाठी वेळोवेळी मला पैशाची गरज होती. माझा डॉक्टरी व्यवसाय अगदीच नसल्यासारखा होता. आज फिजिशियन डॉक्टरचे व्यवसाय चालतात, पण सायकोलॉजिस्टकडे लोक जात नाहीत. त्यांना अनेक प्रॉब्लेम असू द्या, पण आमच्याकडे यायला लोक घाबरतात. त्यात त्यांना कमीपणा वाटतो. माझी कमाई तेवढी होती, त्यात कसेबसे घरखर्च मी भागवतो. मग मुलीसाठी ट्रीटमेंट मी कशी करणार? म्हणून कार्तिकने दिलेली ऑफर मी स्वीकारली. किती पैशामध्ये हा सौदा ठरला मग? 25 लाखामध्ये.
मग पैसे मिळाले? नाही, त्याने आत्तापर्यंत फक्त 5,00,000 दिले. मग बाकीचे? आता देणार नाही असं म्हणाला. अंजलीच्या मृत्यूनंतर भेटायलाही तयार नव्हता. आता पैसे दिले नाही तर मी पोलिसांना सगळं खरं सांगेल असं सांगितलं. तर म्हणाला, सांग, मी अडकलो तर तुलाही अडकवीन, हे लक्षात ठेव. साहेब, आता माझी लेक काही वाचत नाही, म्हणून मी आज तुम्ही पाहिलं तेव्हा गयावया करून त्याच्याकडे पैशाची भीकच मागत होतो. डॉक्टर, मला सांगा, हे सर्व मनीषाला माहीत होतं? म्हणजे कार्तिकच्या बायकोला? नाही, माझ्या मते माहीतच नसावं. डॉक्टर, तुमच्याबद्दल सहानुभूती आहे मला, पण तुम्ही जो मार्ग निवडलात ते तुम्हाला संपवून टाकणार हे खरं. अहो, अशा पैशानं तुमच्या लेकीला जीवदान मिळालंही असतं, पण तुमच्या कुकर्मामुळे तुम्ही कधीही स्वतःला माफ करू शकला नसता. ए, कोण आहे रे बाहेर? मोरे, याला लॉकअपमध्ये घेऊन टाक रे. साहेब, माझी मुलगी ॲडमिट आहे, फार अस्वस्थ आहे, मला जाऊ द्या, मी स्वतःहून परत येईन. मोरे, घेऊन जा म्हटलं ना. माने जोरातच ओरडले. आणि मला एक चहा घेऊन ये. हे घ्या साहेब. तुम्हाला काय वाटतं साहेब, कुणी मारलं असेल त्या ताईला? का सुखासमाधानाने माणसं जगत नाहीत आणि जगूही देत नाहीत? मोरे, खरंच असं वाटतं सगळ्यांना फासावर लटकवावं. खरं आहे साहेब तुमचं, पण कायद्याचे रखवालदार ना आपण, आपल्याला काही करता येत नाही. तेच तर वाईट वाटतं रे बाबा. आता कोणाला बोलावू साहेब? मनीषाला बोलव. थोड्याच वेळात मनीषा आत आली आणि म्हणाली, साहेब, आता परत का बोलावलं हो आम्हाला? मनीषा, अंजली मर्डर केस परत रिओपन केली जात आहे. काय इन्स्पेक्टर? कारण अंजलीचा मर्डर झाला आहे. काय? आणि कोणी केला? साहेब, सोडू नका त्या खुन्याला. नाहीच सोडणार, पण त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. हो, सांगा ना, कोणती मदत पाहिजे ते. मला जे सांगाल ते खरं सांगा, बस एवढीच मदत करा. पण मी तर आत्तापर्यंत सगळं खरंच सांगत आले साहेब तुम्हाला. पण आता मी जे विचारणार आहे त्याची उत्तरं मला हवी आहेत. मनीषा संभ्रमातच होती. तोच बाहेर आरडाओरडा सुरू झाला. माने साहेबांनी मोरेला विचारलं, बाहेर कोण आरडाओरडा करत आहे रे? साहेब, तो कार्तिक. आम्हाला काही कामधंदे आहेत की नाही? किती वेळ घालवायचा आम्ही इथं? लई फडफड बोलतो आहे साहेब. त्याला लॉकमध्ये टाका, अजून त्याच्या जबानीला टाईम आहे. जा घेऊन त्याला. पण त्यांना कशाबद्दल? त्यांनी काय केलंय? आणि एका सभ्य माणसाबरोबर असं कसं वागताय तुम्ही? मनीषा जोरातच बोलली. कोण किती सभ्य ते अजून ठरायचंय. म्हणजे? कळेल मिसेस मनीषा. मला सांगा, तुमची आणि अंजलीची ओळख कधी झाली? आमची ओळख नव्हतीच इन्स्पेक्टर. कार्तिक आणि प्रदीप मित्र होते. असंच एका पार्टीत मी आणि कार्तिक बरोबर गेलो होतो, तेव्हा माझी आणि अंजली प्रदीपची ओळख झाली. अच्छा, मग काय, कशी वाढली मैत्री? मला जास्त मैत्रिणी नव्हत्या. मी ग्रॅज्युएट झालेली पण हाऊसवाईफ. पण अंजली शिकलेली, चांगल्या कंपनीत जॉब करत होती. स्वभावही खूप चांगला. बोलकी हसरी अंजली कोणालाही लगेच आवडावी अशी. मलाही ती आवडली, मैत्रीण म्हणून. कार्तिक मला म्हणायचा, अंजलीशी मैत्री वाढव, तशीही तुला मैत्रीण नाही. मग आम्ही वरचेवर, ती मला आणि मी तिला भेटू लागलो. अच्छा, असं कार्तिकने सांगितलं का मैत्री वाढवायला? का बरं? तिच्याशीच का? असंच, ती मला आवडायची ना. अच्छा, बरं, पुढे? तुम्ही दोनही फॅमिली नेहमीच भेटायचा का? नाही, फक्त मी आणि अंजली वरचेवर भेटायचो. प्रत्येक गोष्ट शेअर करायचो. पण काही दिवसापासून अंजलीचं येणं जवळजवळ बंदच झालं.
मी गेले तरी तुटकच बोलायची, माझ्याशी अंतर ठेवूनच वागायची. प्रदीपला विचारलं तर तोही म्हणाला, अंजली आजकाल आपल्या मनाशीच बडबडत असते, माझ्याशीही नीट बोलत नाही. तिला काय झालंय मला कळतच नाही. नीट आठवा मनीषा, अंजली असं कधीपासून करायला लागली? मी काही दिवसापूर्वी माझ्या माहेरी कोल्हापूरला गेले होते, तेव्हा अंजलीचा फोन आला होता. ती खूप रडत होती. मी विचारलं तिला काय झालं, पण काहीच बोलली नाही आणि फोन ठेवून दिला. तुम्ही परत किती दिवसांनी आलात? 8-10 दिवसांनी आलो. परत आल्यानंतर मी तिला फोन केला, पण मला वेळ नाही, खूप काम आहे असं सांगून तिने फोन ठेवला. नंतर तुम्ही तिला भेटायला नाही गेलात? नाही, मला वेळच मिळाला नाही. पण परत तीच त्या दिवशी घरी आली. त्या दिवशी म्हणजे कधी? ज्या दिवशी अंजलीने जॉब सोडला त्या दिवशी. मग काय झालं हे तुम्हाला माहीतच आहे इन्स्पेक्टर. अंजलीबद्दल तुम्ही कधी कार्तिकला नाही सांगितलं? अहो, मी सांगायच्या आधी तेच मला तिच्याबद्दल विचारायचे. हो का? काय विचारायचे? अंजली कशी आहे, ती फोनवर काय बोलली, तिने जॉब का सोडला, ती आता आपल्या घरी येते की नाही, वगैरे वगैरे. फार काळजी वाटायची ना त्यांना अंजलीची. का बुवा, अंजलीचीच का काळजी वाटायची? अहो, ती त्यांच्या मित्राची बायको ना, मग विचारणारच. खरं आहे तुमचं, असे मित्र भेटायला नशीबच लागतं नाही का? हो ना. अंजलीच्या खुनाचं रहस्य लवकरच आपल्या पुढील भागात सादर होईल. ह्या कथानकाचे 10ही भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की ऐका. अनामिक रहस्य आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.